आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सगळ्यात आधी जाणार आहोत गोव्याला, कारण गोव्याहून पुढच्या काही मिनिटात सर्व शिंदे गटाचे आमदार हे मुंबईसाठी रवाना होत आहेत. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला उपस्थिती लावण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत शिंदे गटाची थोड्याच वेळात घरवापसी होते. पहिल्या या 2 बस ज्या रवाना झालेत त्या आमदारांसोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी, सचिव, सुरक्षेतले काही कर्मचारी हे सगळे पहिल्या 2 बस गाड्यांमधनं रवाना झालेले आहेत. तर आणखीन 2 बस रवाना होणार आहेत. त्यातून बाकीचे सर्व आमदार हे एअरपोर्टच्या दिशेने निघतील. या हॉटेलपासून साधारण 45 मिनिटं अंतरावर गोव्याचं एअरपोर्ट आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आहेत आता हॉटेलच्या इथे उपस्थित. ज्ञानेश्वर, पहिल्या 2 बस निघाल्या, बाकी सगळे आमदार अजूनही हॉटेलमध्येच आहेत. काही खास बैठक वगैरे सुरू आहे की काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक जे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत ते आतमध्ये सध्या आहेत. पीए आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बसेस मात्र 2 आहेत त्या विमानतळाकडे रवाना झालेल्या आहेत, कारण विमानतळावरची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यासाठी हे कर्मचारी आहेत ते पुढे रवाना झाले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार अद्यापही ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर कडक अशी सुरक्षा व्यवस्था आहे ती गोवा पोलिसांनी तैनात केलेली आहे. कारण हे सगळे आमदार आहेत ते कडक सुरक्षा व्यवस्थेतच विमानतळाकडे रवाना होणार आहे. ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर रस्त्यावरती या ठिकाणी मी दृश्य दाखवतोय, हे सगळे पोलीस कर्मचारी आहेत ते स्पेशल कमांडो फोर्स आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी गोवा पोलिसांच्या वतीने देण्यात आलेले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत आणि काही वेळातच या 2 बसेसच्या माध्यमातून आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार आहेत ते गोवा विमानतळाच्या दिशेने आहेत ते रवाना होणार आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर कडक अशी सुरक्षा व्यवस्था आणि अनेक कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी ज्या पीए आणि कर्मचाऱ्यांच्या बसेस पुढे गेलेले आहेत त्यानंतर जे आमदार बाकीचे थांबलेले आहेत त्यांना एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रीफिंग करत आहेत. उद्या कशा पद्धतीनं या ठिकाणी बहुमत चाचणीला सामोरे जायचं किंवा कशा पद्धतीची व्यूहरचना शिंदे गटाची असणार याच्याबाबतचे ब्रीफिंग आहे ते केलं जाते आणि त्यानंतर हे सगळे आमदार आहेत ते एकत्रितरित्या मुंबईकडे रवाना होणार आहेत. खरं तर आपल्याला पाहायला गेलं तर अनेक वेळा शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा म्हटलं होतं की या फुटीर आमदारापैकी किंवा बंडखोर आमदारापैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे हे नेमके आमदार शिवसेनेच्या संपर्कात तर नाहीत ना किंवा यातले काही आमदार फुटणार नाहीत ना याची दक्षता आहे ते शिंदे गटाला घ्यावी लागते आणि त्याचमुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी वारंवार एकनाथ शिंदे हे गोव्यामध्ये येत आहेत. सकाळी महाराष्ट्रामध्ये आणि रात्री गोव्यामध्ये ते येऊन या सगळ्या आमदारांना आपल्या गटाची व्यूहरचना सांगितली जाते आणि मंत्रिपदावरून सुद्धा कोणत्याही पद्धतीची मतभेद होणार नाही याची खबरदारी आणि काळजी आहे ते शिंदे गट या ठिकाणी घेताना पाहायला मिळते. जे प्रवक्ते आहेत दीपक केसरकर त्यांनी सुद्धा वारंवार सांगितलेले की आमच्यापैकी कुठल्याही गटातल्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची आस नाही, मात्र आम्ही ज्या हेतूने गेलो होतो तो आमचा हेतू आहे ते हिंदुत्वाचा हेतू होता आणि आमचं म्हणणं आहे त्या शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख किंवा मुख्यमंत्री ऐकून घेत नव्हते आणि त्याचमुळे आम्ही बाहेर पडलो होतो आणि आम्हाला सुद्धा अनपेक्षित असा धक्का आहे ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे बसलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा गट टिकवणे यासोबतच बहुमताची चाचणी हे ते यशस्वीरित्या पार पडणं हे सगळं आहे ते जबाबदारी आहे. ज्ञानेश्वर, ज्या पहिल्या 2 बस रवाना झाले ते किती वेळात एअरपोर्टला पोहोचतील आणि आणखीन किती वेळानंतर बाकीचे सगळे आमदार इथून बाहेर पडतील? सांगितलं जात होतं की 4 ते 5 दरम्यान सगळे आमदार आहेत ते गोवा एअरपोर्टच्या दिशेने रवाना होतील आणि त्या पद्धतीचा अलर्ट सुद्धा आहे ते मुंबई विमानतळावर आणि गोवा विमानतळावरती दिला होता, कारण या सगळ्या आमदारांना आहे ते कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आहेत. ते मुंबईला घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण हे सगळे आमदार आहेत ते बंड करून बाहेर आले होते आणि त्यांना कोणत्याही पद्धतीचं त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी आहे ती घेतली गेली होती. आणि आता ज्या बसेस आहेत ते बरोबर 4:30 वाजता कर्मचारी आणि पीएनच्या बाहेर पडलेले आहेत आणि त्या विमानतळावरती गोवा विमानतळावरती काही वेळातच पोहोचतील. मात्र अजून आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आतमध्येच हॉटेलमध्ये आहेत आणि त्या बसेस अद्यापही बाहेर आलेले नाहीत. नेमकं आतमध्ये ब्रीफिंग आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडून या सगळ्या आमदारांना केलं जाऊ शकतं, कारण कशा पद्धतीने बहुमताची चाचणीला सामोरं जावं याची व्यूहरचना आखली जाते. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शिवसेनेनं व्हीप सुद्धा जारी केलेला आहे. तो व्हीप या सगळ्या आमदारांना लागतो का किंवा या सगळ्या व्हीपमुळे हे सगळे आमदार अडचणीत येऊ शकतात का याची सुद्धा कायदेशीर बाबी आहेत त्या तपासल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत ते समजावून सांगितल्या जात आहेत. ठीक आहे ज्ञानेश्वर, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
तिकडे राज्यातल्या सत्ता नाट्यानंतर अखेर तब्बल 11 दिवसानंतर शिवसेनेचे आमदार विशेष विमानानं गोव्याहून महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत सुद्धा काही ठिकाणी विशेष तयारी करण्यात आल्याचं कळतं. शिवसेनेकडून त्यांच्या आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. तिकडे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी हा व्हीप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना हा व्हीप लागू असणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. आज राजन साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही रंजक असणार आहे, कारण महाविकास आघाडी या निवडणुकीला कशी सामोरी जाते हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभूजी, नेमकी कुणाचा व्हीप लागू होईल असं वाटतं? नेमका व्हीप कुणाचा लागू, कारण की तुम्ही प्रतोद आहात, असं आहे की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येक स्वतंत्र पक्ष आणि त्यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा व्हीप लागू होणार आहे. सगळ्यांना विधान परिषद निवडणूक आज एक समजून घ्या की ह्याच्यातला न्यायालयीन लढाई ही चाललेली आहे, पण कालच पक्षप्रमुखांनी या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण केल्यानंतर परत त्याच्यात काहीतरी नवीन चर्चा आणि करणं हे काय तो माझ्या अधिकारातला नाही. पण व्हीप जे आहेत ते व्हीप पक्षाची जे प्रतोद आहेत ते देणारच आहे. या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वाती, आता व्हीप कोणाचा खरा आणि कोणाच्या व्हीपनुसार सगळी व्यूहरचना आखली जाणार? खरं तर मिलिंद, आपण याआधीच म्हटलं होतं की शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करायची असेल तर विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार हा काँग्रेसने नाही तर सेनेनं देणं गरजेचं आहे, आणि तसंच झालं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आणि यानंतर आज राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता की पक्ष व्हीप काढणार का? बाळासाहेब थोरात काँग्रेसकडून आणि आता सुनील प्रभू या दोघांची जर आपण वक्तव्य ऐकली तर त्यांचं असं म्हणणं होतं, निवडणुकांआधी पक्षांकडनं व्हीप काढले जातात, ज्याला पिंक व्हीप किंवा 3 लाईन व्हीप असं म्हटलं जातं. तर हा व्हीप काढला असता पक्षाच्या आदेशाचा पालन करून प्रत्येक जो आमदार असेल त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणं गरजेचं असतं किंवा बंधनकारक असतं. आणि तो जर नाही केला, कारण हा जो 3 लाईन व्हीप ज्याला म्हणतात त्याला सिरियस व्हीप किंवा गंभीर व्हीप असं म्हटलं जातं. याचा अर्थ प्रत्येक आमदाराला, प्रत्येक सदस्याला या व्हीपचं पालन करणं बंधनकारक असतं, आणि तसं नाही केलं तर थेट त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. पण मिलिंद, इथे आपल्याला माहितीये की शिवसेनेनं जरी व्हीप काढला असला तरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की बंडखोर सेनेच्या आमदारांकडनं म्हणजे शिंदे गटांकडनं जरी म्हणजे मतदान केलं, कारण ही सगळी प्रक्रिया आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे असं कळतंय. सरकारनं म्हणजे सरत्या सरकारनं जाता जाता जे काही नवीन नियम अंमलात आणले होते किंवा नवीन कायदा केला होता त्याच्यानुसार अध्यक्षांची निवडणूक ही आवाजी मतदान पद्धतीने होणार असं म्हटलं होतं, आणि तशाच पद्धतीनं यावेळची म्हणजे अध्यक्षांची निवडणूक ही आवाजी मतदान पद्धतीनं होणार आहे. पण समजा व्हीप काढूनही जरी पक्षांनी ऐकलं नाही किंवा पक्षाच्या आमदारांनी ऐकलं नाही तर मग त्याचं काय फलित होईल? लगेचच या आमदारांचं निलंबन होईल का? पण दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या दुर्दैवानं असं म्हणता येईल, कारण नवीन अध्यक्ष निवडले गेले तो साहजिकच आहे की शिंदे गट आणि भाजपचा असेल, राहुल नार्वेकर असतील, आणि ते या गटाचे असल्यानं ही जी प्रक्रिया आहे निलंबनाची ती टाळली जाऊ शकते पुढे. आणि मग शेवटीला हा लढा कुठे जाईल तर तो सुप्रीम कोर्टात जाईल, आणि तो अगदी प्रलंबित असेल, तो किती महिने किंवा किती दिवस चालू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीनं या व्हीपचा खरंच किती अर्थ राहतो का हे उद्या बघणं महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे स्वाती, तसं 11 तारखेला एक सुनावणी आहेच मुळात अपात्र आमदारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात, आणि त्याही मध्ये नेमकं काय होतं त्यावर सुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात त्यापूर्वी ही अध्यक्षपदाची निवडणूक होऊन जाईल, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचा त्या अर्थानं याच्याशी काही संबंध असणार नाही. पण भवितव्य या सगळ्या आमदारांचं ठरणं यात मात्र या दोन्हीचा महत्त्वाचा भाग आहे. अर्थात असंही काही घटनातज्ञ म्हणतात की शेवटी कोणाचा व्हीप मानायचा आणि काय हे करायचं हे सभागृह अध्यक्षाच्यावर अवलंबून असतं. आता तात्पुरते म्हणजे प्रोटेम स्पीकर कोण असणार हाही परत विषय, कारण झिरवळ नकोत असं सरकारचं म्हणणं होतं. तर
त्यामुळे अतिशय रंगतदार सगळा हा भाग असणार आहे आपल्याला पाहण्याच्या दृष्टीनं आणि समजून घेण्याच्या दृष्टीनं. स्वाती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे राज्य मंत्रिमंडळाचं विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी बोलावण्यात आलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलवायला सांगितलंय. दरम्यान सत्तेत आल्यानंतर भाजपनं आणखीन एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या करता उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर विरुद्ध साळवी असा थेट सामना होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपापल्या आमदारांना व्हीप बजावणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणं हे आघाडीच्या सर्व आमदारांसाठी बंधनकारक असणार आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याचा फैसला उद्या होणार आहे. नार्वेकर यांचे सासरे रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे नार्वेकर अध्यक्ष झाले तर राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची सर्वोच्च पदं ही एकाच कुटुंबात जाण्याचा एक दुर्मिळ योग जुळून येणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाकडनं आणि मित्रपक्षाकडनं मला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती. त्या पद्धतीने आजच सकाळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निश्चितपणे मला विश्वास आहे उद्या होणाऱ्या मतदानाच्या निवडणुकीमध्ये बहुमताने मी निवडून येईन असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करत आहे. महाराष्ट्राला आश्वासित करतो की उत्तमरित्या हे सभागृह चालवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि या सभागृहाचं जी एक इमेज आहे, या सभागृहाची जी एक प्रेस्टीज आहे, या सभागृहाचं जे संपूर्ण देशात एक रेकग्निशन आहे ते कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेला भारतातलं सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह प्लॅटफॉर्म मानलं जातं आणि तेच रेप्युटेशन कायम ठेवण्यासाठी जे काय कार्य करायला लागेल, जी काय मेहनत घ्यायला लागेल ती करण्यासाठी आम्ही सज्ज असू. त्यामुळे आता तयारी तर प्रत्येकानं आपापल्या परीनं जोरदार केली आहे. प्रत्यक्ष सभागृहात त्या दिवशी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी म्हणून राजन साळवी यांना उमेदवारी आम्ही ठरवली. तिन्ही पक्षाचे आम्ही प्रमुख एकत्र बसलो, उमेदवारी ठरवली आणि उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांचा भरलेला आहे अध्यक्षपदासाठी विधानसभेच्या. पण सर आपला काँग्रेसचा क्लेम होता आपण मग शिवसेनेला नाही, आम्ही शेवटी असं आहे की एकत्र आम्ही बसलो आणि आम्ही निर्णय केला की शिवसेनेला ही संधी द्यायची आणि त्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही पक्ष बाकी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे श्री राजन साळवी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे व त्यांनी तसा अर्ज विधानसभेमध्ये दाखल केला आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी हे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीमध्ये विजयी होतील असा आमचा सर्वांचा विश्वास आहे. तिकडे शिवसेना भवनात शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत बदलत्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या सर्व जिल्ह्यातील संपर्क प्रमुखांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. या बैठकीमध्ये राज्याचा विभागवार आढावा सुद्धा घेण्यात आला. दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई हे जुने जाणते नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. आगामी काळामध्ये निवडणुकीच्या हिशोबाने ही जशी रुटीन बैठक असते तशी ती बैठक होती. आणि त्या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे काय काय जिल्ह्याचं काम कसं काय चाललेलं आहे. जसं आता उदाहरण मी पुणे जिल्ह्याचा प्रमुख असल्यामुळे तिकडच्या एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका त्या आता होऊ घातलेल्या आहेत. त्याची काय तयारी झाली, कसं झालेली आहे, अजून पक्ष संघटनेकडनं काय गोष्टी पाहिजेत, या सर्व गोष्टींची साधक बाधक चर्चा झाली. क्लेमच काही लोक करतायत का आम्ही पक्षातच आहोत किंवा आहोत. आता त्यांनी वेगळं करायची गरज काय, मग हाही प्रश्न निर्माण होतो ना. मग जे जाणार आहे ते कुठच्या अधिकारावर जाणार आहेत, कुठच्या यांनी जाणार आहेत, या सर्व गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं त्याचा
त्याच्यातली चर्चा किंवा त्यातले विषय हळूहळू जसे येत असतील तसं त्याचं स्पष्टीकरण पक्षातले नेते देतील. पण आज एक गोष्ट नक्की आहे, पक्ष म्हणून आपण अजून जिद्दीने आणि जोमाने प्रत्येक जिल्ह्यानिहाय संपर्क प्रमुखांना सूचना म्हणा किंवा त्यांचा आढावा घेण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे. दरम्यान मी ईडीला घाबरून गुवाहाटीला गेलेलो नाही, मी घाबरणाऱ्यातला नाही असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. मी फुटणाऱ्यातला बुडबुडा नाही, जिथे ठाकरे आहेत तिथे शिवसेना आहे असंही सांगायला संजय राऊत विसरले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावर बोलताना मला उप म्हणायला जड जातंय असा टोलाही राऊत यांनी लगावला. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा, बरं का, प्रयत्न झाले ना या ईडी, पण आम्ही नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्याबरोबर राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाय पर वचन न जाय. भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे की मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईवरून शिवसेनेची जी ताकद आहे मुंबईवरची ती नष्ट करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवू दिलेली आहे. तुम्ही स्पष्टपणे महाराष्ट्र जनतेला सांगायला हवं की मुंबईवर शिवसेनेचा झेंडा राहील बाळासाहेब ठाकरेंचा. पण नाही, त्यांना मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री केले आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेलं आहे. हे आता हळूहळू स्पष्ट दिसते. एकतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत त्यांना बोलत राहिलो, पण उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जात आहे. कोणाला आनंद वाटेल का? जे मुख्यमंत्री पदाच्या तयारीत बसले आहेत, नवीन सरकार स्थापन होतं आहे, विधिमंडळ पक्षाची बैठक होते आहे आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद स्वीकारा असा आदेश दिला जातो आणि तेही जे मुख्यमंत्री आता झाले आहेत ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्युनियर मंत्री होते. पण भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त आणि आदेश त्याचं पालन केलं जातं, त्यानुसार ते वागले. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाच्या इथे सुद्धा अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्त आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या ठाण्यातल्या घराचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान अतिमहत्त्वाचं ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मी ठाणे जिल्ह्यातल्या लुईसवाडी या भागामध्ये आहे आणि माझ्या मागे एक सोसायटी आहे लँडमार्क बंगलो. कालपर्यंत ही संपूर्ण सोसायटी जी आहे ती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री यांचं निवासस्थान म्हणून ओळखलं जायचं. नगरविकास मंत्री असून देखील एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेरील परिस्थिती जी आहे ती जैसे ते होती. सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त्यांचं काम जे आहे ते अर्धवट पडलं होतं. हे अशा पद्धतीनं फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ अर्धवट स्थितीत पडले होते. इथं एक रिक्षा जाईल इतकीच जागा होती, कारण दोन्ही बाजूला गाड्यांची पार्किंग असायची. घाण होती. पण आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर या संपूर्ण भागाचा कायापालट होतोय. ते म्हणजे भर पावसात देखील फुटपाथचं काम केलं जातंय. 31 मेच्या आधी सर्व कामं पूर्ण केली पाहिजेत. पण आता अचानकपणे हे सगळं जे घडलेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे भर पावसामध्ये अशा पद्धतीनं कामं केली जात आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे अचानकपणे त्यांना जाग आलेली आहे आणि ही कामं त्यांनी आता जी आहेत सुरू केलेली आहेत. जशी पावसाची उघडीप मिळेल तसं हे कामं जी आहेत ती केली जात आहेत. एवढंच नाही तर हा वरती जो उड्डाणपूल तुम्ही पाहताय हा खरं तर मेट्रोचा, ठाणे मेट्रोचा हा उड्डाणपूल आहे आणि इथं सर्व सामान त्याचं पडलं होतं. मग ते विटा असतील किंवा खोदकाम केलेला मटेरियल असेल ते सर्व इथे पडलं होतं. कालपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो हा देखील बंद होता. कॉन्क्रीटचं काम चालू होतं. सगळं घाण इथे पडलेली होती. पण आता हे निवासस्थान जे आहे ते मुख्यमंत्री निवासस्थान झाल्यानंतर सर्वांना जाग आलेली आहे आणि युद्धपातळीवर काम सुरू आहे. काल मध्यरात्रीपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्यात आली ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या घराच्या. तिकडे शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या नोटिसीवर उत्तर देणार असून कायदेशीर कारवाईबद्दल विचार सुरू असल्याचं आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
तसंच आमची लढाई कर्तव्यासाठी असून प्रतिज्ञापत्र नाही तर प्रेमाचं बंधन हवं असंही केसरकर म्हणाले. पुढचा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी असून 51 जणांचं घट्ट नातं यापुढे कायम राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. की पक्षनेतेपदावरून आदरणीय शिंदे साहेबांना त्यांनी काढलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीची नोटीस किंवा पत्र हे त्यांनी शिंदे साहेबांना दिलेलं आहे ते ऑब्जेक्शनेबल असल्यामुळे त्याचं रितसर उत्तर आधी आम्ही पाठवू आणि त्या उत्तरानंतर त्यांनी ही कारवाई बदलली नाही तर आम्ही त्याच्यावर आवश्यक ती लीगल कारवाई सुद्धा करू शकतो. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की असं ॲफिडेव्हिट केल्यामुळे तुमच्यावर कुठलंही बंधन येत नाही. तुमच्यावर जर जबरदस्ती केली ॲफिडेव्हिट करा, तुम्ही खुशाल करा, परंतु शिवबंधन हे आपलं खरं नातं आहे आणि ते नातं अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे ते प्रेमाचं नातं आहे आणि ते नातं अबाधित राहणार आहे. आणि म्हणून काल सुद्धा मी सांगितलं की उद्धव साहेबांचं कुठलंही स्टेटमेंट आलं तर त्याला मी उत्तर देणार नाही, कारण ते आमचे नेते आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आमची भूमिका आज सुद्धा कायम आहे की उद्धव साहेबांनी काढलेल्या स्टेटमेंटला आम्ही कोणीही दुरुत्तर द्यायचं नाही, किमान उत्तर सुद्धा द्यायचं नाही. आमची ही लढाई ही आमच्या आनंदासाठी नव्हती, आमची लढाई ही कर्तव्याची लढाई होती आणि ती कर्तव्याची लढाई जिंकल्यानंतर आमच्यामध्ये मनामध्ये भावना आहे ती महाराष्ट्राच्या विकासाची भावना आहे. आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करणार नाही, आम्ही आधीच सांगितलेलं होतं आणि ते सेलिब्रेशन आम्ही उद्या जरी विधानसभेमध्ये जिंकलो तरी अशा तऱ्हेचं सेलिब्रेशन आम्ही करणार नाही. तिकडे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कोर्टानं काहीसा दिलासा दिलाय. कथित घोटाळ्याप्रकरणी पाटणकर यांना हा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या विरोधात कोर्टानं सीबीआयला क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचं सीबीआयनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. काय आरोप होते? चंद्रशेखर चतुर्वेदी आणि महेश पाटील यांनी संगनमतानं पुष्पक ग्रुपमधल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. तब्बल 20 कोटी रुपयांची ही रक्कम आहे असं म्हटलं जात होतं. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक झाली. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर कंपनीत ही गुंतवणूक करण्यात आली. श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. बिगर तारण कर्ज दिल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीनं हे अवैध व्यवहार केल्याचं म्हटलं जात होतं. तिकडे भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या विरोधात संदीप भोंडवे यांनी एक तक्रार दाखल केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. महासचिव असलेल्या बाळासाहेब लांडगे यांच्या विरोधात परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. यानंतर आता ही परिषदच बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाकडून घेण्यात आला आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक खूप मोठी बातमी अमरावतीमधून हाती येते. अमरावतीमध्ये उमेश कोल्हे हत्या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यानंच उमेश कोल्हे याची हत्या करण्यात आल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. अमरावती शहरातील पशुवैद्यकीय औषध व्यावसायिक असलेले उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 4ही आरोपींना ताब्यात घेतलंय. येत्या 4 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान हत्या का झाली याचा प्राथमिक अंदाज सुरुवातीला लावण्यात येत होता. मात्र आता पोलीस उपायुक्तांनी केलेल्या खुलाशामुळे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान गृहमंत्री कार्यालयानं या संदर्भात एक ट्विट केलंय. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्र इथे श्री उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित प्रकरणाचा तपास महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाकडून NIAकडे सोपवण्यात आला आहे. हत्येमागील कट आणि संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. मध्ये आतापर्यंत
6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या प्रकरणाचा सर्व अनुषंगानं तपास केल्यानंतर आम्ही प्रथमदर्शनी मयत उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनात जी सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती त्याच संबंधानेच हा गुन्हा घडलेला आहे असं निष्पन्न होत आहे. तमाम अमरावतीकरांना हा संशय आहे की उमेश कोल्हे यांची हत्या, यांचा निघृण खून हा नुपूर शर्मा यांना समर्थन दिले म्हणून झाला असल्याची शंका आणि भीती देखील ही नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं. आणि आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. गोव्यामधून आमदारांना घेऊन दोन्ही बस या गोवा विमानतळाच्या दिशेने रवाना झाली आहेत. ही पहिली बस बाहेर पडली, आता ही दुसरी बस येते. गोव्याच्या हॉटेलमधून आमदारांना घेऊन ही दुसरी बस आता विमानतळाच्या दिशेने रवाना झालेली आपण पाहतो आहोत. हे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पुढच्या काही क्षणामध्ये आम्ही तुम्हाला ही सगळी दृश्य लाईव्ह दाखवणार आहोत, कारण हे आमदार 2 बस गाड्यांमधून रवाना झालेले आहेत. या आधीच्या ज्या 2 बस रवाना झाल्या होत्या त्यात आमदारांचे सर्व सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि स्टाफ हे होते, तर ह्या नंतरच्या 2 बसमधनं शिवसेनेचे शिंदे गटातले सर्व आमदार हे आता बसमधून गोवा एअरपोर्टच्या दिशेने निघालेले आहेत. ज्ञानेश्वर आहे आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी. ज्ञानेश्वर, दोन्ही बस गाड्या निघालेत म्हणजे आता गोव्याच्या हॉटेलमधनं महाराष्ट्रातले सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह सगळे मुंबईच्या दिशेने निघालेत. आपण ही दृश्य पाहतो आहोत. काही मिनिटापूर्वी गोव्यातल्या हॉटेलमधून एकूण 4 बसेस बाहेर पडल्या. आधी 2 बस बाहेर पडल्या होत्या, यातून आमदारांचे स्वीय सहाय्यक किंवा त्यांचा स्टाफ हे सगळेजण होते. तर आता ज्या 2 बस बाहेर पडलेत, साधारण एक अर्ध्या तासाच्या अंतरानं या 2 बसेसमधून शिंदे गटाचे सर्व आमदार म्हणजे 40 आमदार आणि त्यांना पाठिंबा देणारे अन्य आमदार असे सगळेजण आता गोवा विमानतळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. साधारण एक पाऊण तासाने हे सगळेजण गोवा विमानतळावर पोहोचतील आणि तिथून एका विशेष विमानानं हे सगळेजण मुंबईत दाखल होतील. ज्ञानेश्वर, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. ज्ञानेश्वर, अखेर या दोन्ही बसेसमधनं आमदार सुद्धा निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आहेत ते सगळे एकनाथ शिंदे गटाचे आता गोवा विमानतळाच्या दिशेने रवाना झालेले आहे. आपण पाहू शकता की हा ताफा आहे, या ताफ्यामध्ये 2 बसेस आहेत आणि या 2 बसेसच्या माध्यमातून हे सगळे एमएलए आहेत ते आता या ठिकाणी गोवा विमानतळाकडे रवाना झालेले आहेत. खरं तर उद्या विधानसभेमध्ये या गरजेचं आहे आणि त्यासाठी हा सगळा ताफा आहे आणि ह्या सगळ्या एमएलएना घेऊन मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे ते आता विमानतळाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक्सक्लुझिव्ह हे दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहू शकते. तशा पद्धतीने हा ताफा आहे तो आता विमानतळाच्या दिशेने निघालेला आहे. अनेक सुरक्षा व्यवस्थेच्या गाड्या आहेत गोवा पोलिसांच्या, त्या गाड्या यामध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे यांचा प्रामुख्याने आत्मविश्वास आहे तो या आपल्याला पाहायला मिळाला, कारण हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांनी ज्या आत्मविश्वासानं मीडियाकडे हात केला तो आत्मविश्वास पाहता बहुमताचा आकडा सहज पार करू शकतील अशा पद्धतीचा तो आत्मविश्वास दिसून येत होता. कारण आपल्याला माहितीच आहे की शिवसेनेनं जो व्हीप लागू केलेला आहे तो त्या व्हीपची धाकधूक आहे ती इतर आमदारांना आहे, मात्र एकनाथ शिंदे या ठिकाणी आत्मविश्वासाने आहे ते मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळतात आणि त्यांचा हा सगळा ताफा आहे तो ताफा आता विमानतळाच्या दिशेने गोवा एअरपोर्टच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 बसेस आहेत त्यापैकी पहिल्या बसेसमध्ये आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः बसलेले आहेत आणि तेच या बसेसच्या माध्यमातून आमदारांना आता मुंबईकडे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोवा पोलिसांचा आहे तो कडक असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या मार्गावरती पाहायला मिळते. वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत
ते या सगळ्या ताप्यामध्ये आपल्याला एकूणच पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतः या बसेसमध्ये आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेनुसार प्रोटोकॉलनुसार त्यांना ही सुरक्षा व्यवस्था आहे ती पुरवली जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सगळा ताफा आहे तो आता विमानतळाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या ज्या 2 बसेस आहेत त्या दृश्यामध्ये दिसत आहेत या 2 बसेसमध्ये एक तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या बसेसमध्ये आणि पहिल्या बसेसमध्ये काही आमदार आहेत आणि दुसऱ्या बसेसमध्ये आमदार, अशा या 2 बसेसच्या माध्यमातून हे सगळे आमदार आता या ठिकाणी गोवा विमानतळाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी ज्या 2 बसेस गेल्या होत्या त्या पीए आणि इतर कर्मचाऱ्यांच्या होता. मात्र या ठिकाणी आपण एक्सक्लुझिव्ह हे दृश्य बघू शकतोय की हा सगळा ताफा आहे तेव्हा आता गोवा विमानतळाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात 2 बसेसच्या माध्यमातून. आणि कडक सुरक्षा व्यवस्थामध्ये हे सगळे आमदार आता मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळत आहेत. आणि काही वेळातच हे गोवा विमानतळावरती दाखल होतील. मात्र ठिकठिकाणी आहे ती कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचं दिसून येते. बरं ज्ञानेश्वर, रस्ता तसा गोवा विमानतळाकडे जाताना सुनसान आहे, अगदी प्रचंड वर्दळीचा असा रस्ता नाही. विमानतळाकडे जाणारेच लोक प्रामुख्याने या रस्त्याने जात असतात, पण इथे सुद्धा काही काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अतिरिक्त तैनात करण्यात आली आहे. हा जो विमानतळाच्या दिशेने जाणारा रस्ता आहे तो नेहमीच गजबजलेला रस्ता असतो. या ठिकाणी युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटीच्या मार्गावरती सुद्धा अनेक विद्यार्थी ये जा करत असतात. मात्र हा सगळा रस्ता आहे ते निर्मनुष्य या ठिकाणी केलेला आहे, कारण कडक सुरक्षा व्यवस्था आहे ती या सगळ्या आमदारांना पुरवण्यात आलेली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा या बसमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था अधिकच आहे ती कडक केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्या कडक सुरक्षा व्यवस्थेचा हा सगळा ताफा आता विमानतळाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ठिकठिकाणी पाहायला गेलं तर रस्त्यावरती कडक असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणत्याही पद्धतीची इतर वाहने येऊ नयेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये याची सगळी खबरदारी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. खरं तर हे आमदार आहेत ते 20 जूनला आहे ते महाराष्ट्रातून बाहेर पडले होते आणि या सगळ्या आमदारांना सुद्धा कधी एकदा आपण आपल्या राज्यामध्ये जातो याची आस लागून राहिली होती. आणि त्यामुळे हे सगळे आमदार आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये परतत आहेत. आता जर त्यांना बहुमताची चाचणी द्यावी लागणार आहे, मात्र आपल्या राज्यामध्ये परतत असल्याचा एक चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आहे तो त्यांच्या या ठिकाणी दिसून येते. आपल्याला पाहायला गेलं तर शिवसेनेने सुद्धा व्हीप बजावला आहे आणि याशिवाय शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्याकडून सुद्धा सांगितलं जात होतं की यापैकी जे काही आमदार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि बहुमताच्या चाचणीमध्ये हे सगळं दिसून येईल. मात्र एकूणच आता बहुमताच्या चाचणीला शिंदे सरकार आहे ते आता सामोरे जाते आणि त्यामुळे यातले सगळे आमदार आहेत ते एकसंघ ठेवण्याची मोठी कसोटी आहे ते एकनाथ शिंदे यांना पार पाडावी लागणार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आमदारांना एकसंघ ठेवण्यासाठी ते जरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी रात्रीच आहेत ते गोव्यामध्ये दाखल झाले होते. आणि एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर आज सुद्धा ते या ठिकाणी दिवसभर पहाटेच दाखल झाले होते. आज दिवसभर ते गोव्यातच थांबले होते या आमदारांच्या सोबत. ज्ञानेश्वर, आज सकाळी आणि दुपारच्या वेळात एकनाथ शिंदे आणि या सर्व आमदारांच्या काही वैयक्तिक भेटीगाठी झाल्याचं सुद्धा कळतंय. खरं तर एकनाथ शिंदे पहाटेच या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर पीए आणि कर्मचाऱ्यांना बाजूला केला आणि प्रत्येक आमदाराशी ते वैयक्तिकरित्या बोलले, कारण अनेक आमदारांच्या बाबत ज्या भूमिका आहेत त्या जाणून घेणं त्यांना गरजेचं होतं. कारण हा सगळा जो गट शिवसेनेतून बाहेर पडला होता तो पक्ष नेतृत्व आमचं म्हणणं ऐकून घेत नाही याच कारणातून बाहेर पडला होता. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी एकनाथ शिंदे हे स्वतः घेताना पाहायला मिळतात. त्याचमुळे आज प्रत्येक आमदारांशी त्यांनी या संदर्भात वैयक्तिकरित्या चर्चा केली, त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलं, त्यांना एक विश्वास दिला की तुमच्या मतदारसंघामध्ये भरीव असा निधी दिला जाईल आणि काय मंत्रिपदाबाबतच्या ज्या चर्चा सध्या पुढे येतात किंवा जी नावं पुढे येतात त्या पद्धतीची एकही नावं आपण फायनल केलेली नाही अशा पद्धतीचा सगळा विश्वास आहे ते या आमदारांना या सगळ्यांनी दिल्याचं पाहायला मिळते. आणि एकूणच त्यामुळेच दिवसभरामध्ये या सगळ्या बैठका सुरू होत्या आणि त्यानंतर आता हे सगळे आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता गोवा विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्याचं पाहायला मिळते आणि तिथून विशेष विमानाने ते मुंबईमध्ये जाणार आहेत असं या ठिकाणी एकूणच चित्र पाहायला मिळते. आणि हा सगळा ताफा आहे तो आता गोवा विमानतळाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बर ज्ञानेश्वर, ही आपण बसच्या आतली सुद्धा काही दृश्य पाहतो आहोत. एक्सक्लुझिव्ह दृश्य स्वतः एकनाथ शिंदे आहेत आणि रवींद्र चव्हाण आहेत भाजपचे आमदार. श्रीकांत शिंदे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि बाकीचे सर्व आमदार
या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि गाड्यांचा ताफा आता एअरपोर्टच्या दिशेने निघालेला आहे. गोव्याहून हे सगळे आमदार 2 बसेसच्या माध्यमातून बच्चू कडू दिसत आहेत आणि हे आमदार आता 2 बसेसच्या माध्यमातून मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झालेत. आधी ते गोवा विमानतळावर पोहोचतील. गोवा विमानतळावरनं खास विमानाने ते मुंबई एअरपोर्टला येतील आणि आज पुढच्या 3 तासात हे सगळे शिंदे गटाचे आमदार हे मुंबईत दाखल होतील. अतिशय भरधाव वेगानं गाड्यांचा हा ताफा निघालेला आहे आणि हे लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. खरं तर मुंबईत आल्यानंतर या शिवसेनेच्या आमदारांच्या समोरचं आव्हान वाटतंय तेवढं सोपं नाही, कारण आत्तापर्यंत अन्य राज्यात हे सगळे आमदार होते, पण हे सगळे आमदार आता मुंबईत परतत आहेत आणि इथे त्यांना शिवसेनेच्या अन्य काही आमदारांच्या रागाचा सामना करायचा आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट गोव्यातली दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. गोव्याहून शिवसेनेच्या शिंदे गटाचे सर्व आमदार हे गोवा विमानतळाच्या दिशेने निघालेले आहेत. स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हे या आमदारांसोबत आहेत आणि हे सगळे आमदार साधारण पुढच्या अर्ध्या तासात गोव्याच्या विमानतळावर पोहोचतील आणि तिथून विशेष विमानाने हे सगळे आमदार मुंबईमध्ये पोहोचतील. आज रात्रीपर्यंत शिंदे गटाचे सर्व आमदार मुंबईत दाखल होतील आणि आज रात्री उशिरा भाजपच्या आमदारांच्या सोबत या सर्व आमदारांची एक एकत्रित बैठक असेल. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करतील अशा प्रकारची शक्यता आहे. पुढच्या 2 दिवसात सभागृहामध्ये अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांना सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांची सर्वार्थानं कसोटी लागणार आहे. अर्थात गेल्या 2 दिवसात 2 वेळेला एकनाथ शिंदे गोव्याला गेले या सर्व आमदारांना भेटण्यासाठी. परवा गुवाहाटीहून परतल्यानंतर गोव्यात पोहोचले आणि गोव्यातून एकनाथ शिंदे हे दुपारपर्यंत मुंबईत आले. संध्याकाळी थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रातोरात पुन्हा ते गोव्याला पोहोचले. काल संध्याकाळी ते मुंबईत आले होते. काही बैठका त्यांनी पार पाडल्या आणि त्यानंतर पुन्हा आज भल्या सकाळी ते गोव्यात दाखल झाले. आज दिवसभर या आमदारांसोबतच ते होते. ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, या दोन्ही बस म्हणजे पहिल्या 2 बस निघून साधारण आता पाऊण तास झाला, म्हणजे त्या बस विमानतळावर पोहोचल्या असतील. सामानाची हलवाहलव आता सुरू असेल, तर या दुसऱ्या ज्या 2 बस आहेत ज्याच्यातून आमदार चाललेले आहेत याही साधारण पुढच्या अर्ध्या तासात विमानतळावर पोहोचतील. 10 ते 15 मिनिटाचा अंतर आहे ते. आता ज्या स्पॉटवरून मी आहे तिथून पुढे विमानतळाचं आहे आणि बस या अतिवेगानं जाताना पाहायला मिळतात, कारण या बसला पोलिसांची विशेष अशी सुरक्षा व्यवस्था आहे आणि पायलट सुद्धा आहेत. त्यामुळे ह्या बस आहेत ते ट्रॅफिकमधून अति वेगाने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या बसेस आहेत त्या इतर बसेसच्या तुलनेत लवकर पोहोचणार आहेत. आणि एकूणच पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ते सुद्धा या बसेसमध्ये आहेत. त्यामुळे विशेष अशी सुरक्षा व्यवस्था गोवा पोलिसांनी या ठिकाणी पुरवलेली आहे आणि या कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये या सगळ्या आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळतात. गोवा विमानतळापासून सध्या ते फक्त 10 मिनिटं अंतरावरती दूर आहेत आणि काही वेळातच ते गोवा विमानतळावरती पोहोचणार आहेत आणि या सगळ्या आमदारांना घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. कारण बहुमताची चाचणी आहे ते शिंदे सरकारला उद्या द्यायची आहे आणि त्यासाठी ही सगळे आमदार आहेत. विशेष अधिवेशन बोलवले, त्या सगळ्या अधिवेशनाला या आमदारांची उपस्थिती महत्वाची आहे. त्यामुळे 20 तारखेपासून हे महाराष्ट्राबाहेर असलेले सगळे आमदार आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये पोहोचतायत, मुंबईमध्ये पोहोचतायत आणि या सगळ्या आमदारांच्या बाबत बघायला गेलं तर अनेक प्रकारचे आरोप होत्या, टीका होत्या आणि या
आमदारांना मुंबईत पोहोचू देणार नाही अशा पद्धतीचा एक इशारा सुद्धा अनेक संघटनांनी दिला होता, शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दिला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सगळे आमदार आता मुंबईत पोहोचतायत आणि त्यामुळे मुंबई असू दे किंवा गोवा असू दे या सगळ्या मार्गावरती आहे ती कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबतच एकनाथ शिंदे हे सुद्धा या सगळ्या आमदारांच्या सोबत आहेत, कारण या सगळ्या आमदारांच्या या एकूणच गटावरतीच आहे ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे ती मिळालेली आहे. आणि या सगळ्या आमदारांना ते विश्वास देत आहेत की नेमकी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ते कायदेशीर प्रक्रियेमध्ये यामधला एक सुद्धा आमदार आहे तो अडचणीत येणार नाही. आणि या सगळ्या आमदारांना तो विश्वास देऊन त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये देण्यात येणारा निधी याबाबत सगळी चर्चा आहे ते आज दिवसभर त्यांनी केली. कारण पहाटेच ते मुंबईवरून दाखल झाले होते. कारण आपल्याला कालच माहिती आहे की आपत्कालीन व्यवस्थेची जी मीटिंग आहे त्यांनी मुंबईत काल घेतली होती. दिवसभरातल्या अनेक मीटिंग त्यांनी घेतल्या होत्या आणि पहाटे ते गोव्यामध्ये दाखल झाले. आणि या सगळ्या आमदारांना ते आज घेऊन जाताना पाहायला मिळतात. पणजीतून ताज कन्व्हेन्शन हॉटेलमधून ते बाहेर पडलेले आहेत. आणि हा सगळा ताफा आहे तो सगळा वाहनांचा ताफा सध्या विमानतळाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. काही वेळा विमानतळावरती दाखल होणार आहेत. ठीक आहे ज्ञानेश्वर, या दृश्यांमधनं लक्षात येत आहे विमानतळाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत या सगळ्या गाड्यांचा ताफा. आणि पुढच्या साधारण 10 मिनिटात आमदारांच्या गाड्या सुद्धा विमानतळावर पोहोचतील आणि थोड्याच वेळात हे आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होतील. या सगळ्या बातम्यांकडे आपलं लक्ष असणार आहे. पण तुर्तास नाशिकमधनं एक महत्त्वाची अपडेट. नाशिकच्या सातपूर भागातल्या अशोकनगर इथे बिबट्या शिरला होता. घराच्या बाल्कनीमध्ये बिबट्या दबा धरून बसल्याचं लक्षात आलं. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अथक मेहनत करावी लागली. अखेर वनविभागाच्या पथकाला यश आलं आणि 4 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. बिबट्याला बेशुद्ध करून त्याला पिंजऱ्यातून आता नेण्यात आलेला आहे. बघ्यांची मोठी गर्दी या बिबट्यासाठी जमली होती. 4 ते 5 वर्षांचा हा बिबट्या असल्याची माहिती मिळते. वनाधिकाऱ्यांनी त्याला गुंगीचं औषध दिलं आणि त्यानंतर या बिबट्याला जेरबंद केलं. त्याला आता नैसर्गिक अधिवासात लवकरच सोडण्यात येणार आहे. तिकडे सांगलीच्या वाळवा तालुक्यात सध्या एका गव्यानं मोठा धुमाकूळ घातलाय. या भरकटलेल्या गव्याचा अनेक गावात मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये या गव्याची मोठी दहशत आहे. वनविभागानं तातडीनं या गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. तिकडे बैलगाडा शर्यतींच्या दरम्यान बीडमध्ये एक दुर्घटना घडली. बैलगाडा शर्यतीचे बैल गर्दीत शिरल्यानं एकच गोंधळ उडाला. यात 2 शाळकरी मुलं जखमी झाल्याची माहिती मिळते. या शर्यतीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. बीडमध्ये या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. दरम्यान या शर्यतीच्या दरम्यान शर्यतीतील 2 बैल हे अचानक गर्दीत घुसले आणि यामध्ये काही शाळकरी मुलं जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिकडे कोल्हापुरात झालेल्या एका विचित्र अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. बंद पडलेल्या कंटेनरला कारनं जोरदार धडक दिली आणि यानंतर अपघातग्रस्त कारला भरधाव वेगातल्या ट्रकनं पाठीमागून आणखीन एकदा धडक दिली. या तिहेरी विचित्र अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हे सगळे प्रवासी बंगळुरू इथले रहिवासी असल्याची माहिती मिळते. या अपघातात वाहनाचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संत तुकोबांच्या पालखीमधलं रिंगण म्हणजे वारीतला महत्त्वपूर्ण सोहळा. आज इंदापुरात तुकोबारायांच्या पालखीतलं सगळ्यात मोठं गोल रिंगण टाळ मृदुंगांच्या गजरात पार पडलं. हरिनामाच्या जयघोषात अख्खा आसमंत दुमदुमून गेला होता. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून जनसागर उसळला होता. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत केलं. यावेळेला सगळ्यात आधी पताकाधारी, मग टाळकरी, वीणेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला आणि अखेर मानाच्या अश्वानं धाव घेतली. मानाच्या या 2 अश्वांपैकी एका अश्वावर स्वतः तुकाराम महाराज स्वार झालेले असतात अशी भावना आहे, वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे हा अश्व अतिशय वेगानं पुढे गेल्यानंतर अनेक जण पुढे होऊन तिथली धूळ आपल्या चरणी लावत असतात. अत्यंत अनोखा असा हा सोहळा. तिकडे देव दिसे ठाई ठाई, भक्त लीन भक्ती पायी, सुखा लागी आला या हो. अर्थात हा वारीचा सगळा सोहळा आणि वारीतली प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर दाखवतो आहोत. तुकोबारायांच्या आणि माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी आनंदाचा झरा. इंदापुरात पालखीच्या स्वागतासाठी मूकबधीर गतिमंद विद्यार्थ्यांनी एक खास दिंडी काढली आणि त्यांच्या शिक्षकांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षणही दिलं. विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत हे सगळे लहान मुलं अतिशय सुंदर अशा पद्धतीने सादरीकरण करत होती.